वेलकम टू माय युट्यूब चॅनल पी दिखे एज्युकेशन। आज बघणार आपण चॅप्टर नंबर 40 कंपाऊंड इंटरेस्ट यामधला प्रॅक्टिस सेट बघायला 14.2 त्यामधला क्वेश्चन नंबर 4 आपल्याला बघायचा आहे। बघा क्वेश्चन बघा आता, द कॉस्ट प्राइस ऑफ मशीन इज 2,15,000 if the rate of depreciation is 10% per year. Find the depreciation in price of the machine after 2 years. आपल्याला काय करायचं इथे बघा डिप्रिसिएशन, इथे काय म्हणते बघा डिप्रिसिएशन म्हणजे काय होणे कमी होणे, काय होणे कमी होणे। रेट म्हणजे किती 10% काय होत आहे म्हणते त्याच्यामध्ये काय होण्याला कमीपणा होत आहे। कशामध्ये कॉस्ट प्राइस म्हणजे कशामध्ये कॉस्ट प्राइस, कशाच्या कॉस्ट प्राइस मध्ये मशीनच्या कॉस्ट प्राइस मध्ये काय होणार म्हणते पर इयर मध्ये काय होणार म्हणते 10% काय होणार डिप्रिसिएशन कमीपणा होत आहे। तर आपलं काय आफ्टर 2 इयर 2 वर्षानंतर डिप्रिसिएशन झाल्यानंतर त्याची व्हॅल्यूज म्हणजे कॉस्ट प्राइस किती येणार हे आपल्याला काढायचं आहे। कशाची प्राइस काढायची आपल्याला मशीनची कॉस्ट प्राइस आपल्याला काढायचं आहे। सुरुवातीला आपण काय करतो गिवन लिहून घेतो। बघा गिवन बघा आता गिवन मध्ये बघा काय दिलं आपल्याला प्रिन्सिपल दिला आहे। प्रिन्सिपल बघा किती दिला आहे, प्रिन्सिपल दिला 2,15,000 काय दिलाय कॉस्ट प्राइस दिलाय। नंतर बघा रेट दिलाय, रेट बघा किती दिलाय 10%, किती दिलाय 10%। नंतर बघा आपल्याला दिलाय नंबर ऑफ इयर, काय दिलाय नंबर ऑफ इयर किती दिलाय 2 इयर, काय दिलाय ते 2 इयर आपल्याला दिला आहे। आता यानंतर आपल्याला काय काढतो आपण सुरुवातीला अमाऊंट काढतो, का काढतो अमाऊंट आणि लक्ष द्यायचं इथे काय म्हणते डिप्रिसिएशन। डिप्रिसिएशन म्हणलं म्हणजे याचा अर्थ ही साइन कोणती येणार इथे मायनस, डिप्रिसिएशन मीन्स मायनस करणे, काय म्हणजे मायनस करायचं। आता बघा अमाऊंटचा फॉर्म्युला इथे इतकंच, अमाऊंट इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस r upon 100 रेस्ट टू पॉवर n। आता अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल बघा किती दिलाय 2,15,000 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस रेट बघा किती दिलाय, रेट दिला 10, पण इथे काय साइन कोणतं येणार इथे मायनस, काय येणार इथे साइन मायनस येणार आहे। बघा मायनस येणार, डिवाइड मध्ये काय येणार इथे 100 रेस्ट टू पॉवर काय येणार इथे n, ज्यांची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 2 दिलेली आहे। मग बघा प्लस मायनस काय होणार मायनस, मग काय अमाऊंट बघा किती येणार, अमाऊंट इक्वल टू काय येणार इथे 2,15,000 ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा प्लस मायनस मायनस 1 मायनस 10 अपॉन 100 रेस्ट टू पॉवर काय येणार इथे 2। आता बघा अमाऊंट इक्वल टू 2,15,000 ब्रॅकेट मध्ये काय येणार बघा, काय येणार इथे 10 म्हणजे 10, किती 10 जा 10 जा 100 म्हणजे काय येणार बघा 1 मायनस 1 अपॉन 10 रेस्ट टू पॉवर काय येणार 2 येणार। आता अमाऊंट इक्वल टू 2,15,000 ब्रॅकेट मध्ये काय येणार 10 म्हणजे 10 मायनस 1 9 डिवाइड बाय 10 रेस्ट टू पॉवर 2। आता 2,15,000 इंटू काय दिलाय ते स्क्वेअर दिलाय, मग काय करायचं याला किती वेळा लिहायचं 2 वेळा लिहून घ्यायचं 9 अपॉन 10। आता बघा 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल। आता बघा राहिलं का 2 लाख राहिले का नाही 2,000 का राहिले 500 राहिले इंटू काय करायचं 9 इंटू 9 केलं किती येणार 81, काय येणार ते 81। आता यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं। बघा मल्टिप्लिकेशन 25 इंटू आधी काय करायचं 81 करून घ्या किंवा अशा पद्धतीने केलं तरी चालते आपल्याला। 81 इंटू 25 केलं बघा काय येणार 25 1 जा 25 इथे येणार 5 येणार इथे येणार 2, काय येणार इथे 2 येणार। 25 8 जा किती होते 25 8 जा 200 प्लस 2 केला आपण किती होणार 200 प्लस 2 202, काय येणार इथे 202 बघा 2025 आणि इथे 20 म्हणजे किती आलं बघा। त्याचं आपलं यावरून काय करायचं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट इथे काढायचं आहे। बघा कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू काय करायचं बघा आता इथे काय करायचं बघा डिप्रिसिएशन झालं असल्यामुळे आपलं काय करायचं कॉस्ट प्राइस म्हणून काय करायचं जे डिप्रिसिएशन झालेलं आहे ते म्हणजे अमाऊंट आहे ते आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं। कॉस्ट प्राइस म्हणजे काय होते प्रिन्सिपल मधून काय करायचं इथे अमाऊंट काय करायचं मायनस करायचं, का बरं कारण की डिप्रिसिएशन झालेलं आहे। डिप्रिसिएशन झालं असल्यामुळे बघा आता प्रिन्सिपल बघा किती दिलाय 2 लाख किती दिलाय 2 लाख
15,000 दिलेला आहे मायनस काय करायचं बघा अमाऊंट काय करायची ते मायनस करा किती 202500 हे जर मायनस केलं आपण काय केलं आपण ते मायनस केलं तर बघा काय येणार मायनस केल्यानंतर 00 नंतर बघा काय येणार 00 नंतर का बघा 7 काय येणार बघा इथे 25 1 5 म्हणजे इथे काय येणार बघा 45,700 काय येणार तुमचा आन्सर 45,700 क्वेश्चन नंबर बघायचा आहे आपल्याला फिफ्थ बघायचा आहे टॉपिक बघा आपला प्रॅक्टिस सेट 14.2 मधला फिफ्थ क्वेश्चन बघा कंपाऊंड इंटरेस्टचा बघा फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट इफ द अमाउंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 years is rupees 4036.80 at the rate of 16 PCPA म्हणजे याचाच अर्थ इथे बघा फाइंड द कंपाऊंड काढायचं का आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे इफ द अमाउंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल याचा अर्थ अमाऊंट आपल्याला दिलेलं आहे अमाऊंट दिला आहे सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 years अमाऊंट दिला आहे आणि किती रेटने दिला आहे म्हणते 16 PCPA किती 16 PCPA आणि नंबर ऑफ इयर दिला आहे 2 year काय दिला इथे 2 year दिला आहे बघा आता गिवन इथे लिहून घ्यायचं गिवन बघा का दिला आहे इथे गिवन प्रिन्सिपल दिला आहे का नाही अमाऊंट आपल्याला दिला आहे अमाऊंट किती दिलाय बघा 4,000 दिलाय 36 पॉइंट किती दिलाय 80 रुपीज आणि नंतर बघा रेट दिला आहे रेट किती दिलाय बघा रेट दिलाय 16 PCPA आणि नंबर ऑफ इयर किती दिलाय 2 year काय दिलाय इथे 2 year दिलेला आहे यावरून आपल्याला काय करायचं सुरुवातीला आपल्याला अमाऊंट दिला आपला प्रिन्सिपल काढून घ्यायचा त्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करायचा अमाऊंटचा फॉर्म्युला इथे काय करायचा यूज करायचा आहे बघा अमाऊंटचा फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे अमाऊंटचा फॉर्म्युला बघा काय दिला आहे अमाऊंट इक्वल टू P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू पॉवर n बघा पुन्हा अमाऊंट इक्वल टू बघा अमाऊंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा काय दिली आहे 4036.80 इक्वल टू प्रिन्सिपल दिलेला नाही 1 प्लस रेट बघा किती दिला आहे 16 PCPA डिवाइड बाय 100 आणि यांची व्हॅल्यू किती दिली आहे 2 दिलेली आहे आता यानंतर इथे काय करायचं का काढून घ्यायचं प्रिन्सिपल काढून घ्यायचं बघा 4036.80 काय झालं इथे 80 इक्वल टू P ब्रॅकेट आता बघा इथे किती 2 जा 60 8 2 जा 60 किती 2 जा येणार 100 किती येणार 15 2 जा 100 पुन्हा बघा किती 2 जा 8 4 2 जा 8 किती 2 जा 25 2 जा 50 आता बघा काय आलं 1 प्लस काय नाही ते 1 प्लस 4/25 रेस्ट टू पॉवर इथे येणार 2 बघा 4036.80 इक्वल टू P ब्रॅकेट 25 1 जा 25 आणि 25 4 प्लस किती होणार ते 29 डिवाइड मध्ये काय येणार ते 25 रेस्ट टू पॉवर काय येणार 2 येणार आता बघा 4036.80 इंटू काय करायचं बघा पॉवर इथे 2 आहे असल्यामुळे काय करायचं 25 इंटू 25 करायचं आणि डिवाइड मध्ये काय येणार इथे 29 इंटू राहील इथे 29 इक्वल टू काय येणार इथे प्रिन्सिपल इक्वल टू काय येणार इथे प्रिन्सिपल येणार आहे बघा आता यांचं जर आपण काय केलं मल्टिप्लाय केलं आपण बघा यांचं जर आपण मल्टिप्लाय केलं काय येणार बघा 25,23,000 डिवाइड मध्ये काय येणार ते 29 इंटू 29 यांचं जर मल्टिप्लाय केलं किती येणार आहे 2523 इक्वल टू प्रिन्सिपल इक्वल टू काय येणार ते प्रिन्सिपल येणार आता काय करायचं बघा आता 29 ने याला काय करायचं डिवाइड केलं 29 ने याला काय करायचं डिवाइड केलं आणि काय येणार बघा 87 काय येणार ते 87,000 87 काय येणार ते 1000 87 काय येणार ते 1000 येणार आहे पुन्हा बघा 29 ने याला सुद्धा काय करायचं डिवाइड करा 29 बघा 29 चिजा काय 29 चिजा काय येणार ते 87,000 29 चिजा किती आहे 87 0 बघा किती दिलाय ते 30 दिलाय असंच अर्थ प्रिन्सिपल किती आहे तुमचं 3,000 किती आलंय ते 3,000 आलेलं आहे कशाचं आलाय बघा अमाऊंट सर्टन प्रिन्सिपल म्हणजे
2 वर्षानंतर त्याचं प्रिन्सिपल बघा किती दिलाय, म्हणजे प्रिन्सिपल किती त्यांचं 3000 होतं. कशावरून काढलं आपण, अमाऊंट वरून काढलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होते, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट बघा किती दिलाय आधीचा 4036 दिलाय, इथे 4036.80 मायनस काय करायचं, इथे 3000 काय करायचं, मायनस करायचं आहे. बघा मायनस करा आता, 4036.80 मधून काय करायचं, मायनस करा, काय नाही 000 आणि इथे येणार 3. याला जर मायनस केलं काय येणार, इथे 8008.630 म्हणजे 1036. काल इथे 1036 म्हणजे काल इथे कंपाऊंड इंटरेस्टला 1036.80 एवढा आपला काय आलाय, कंपाऊंड इंटरेस्ट आलेला. आता आपल्याला बघायचा आहे क्वेश्चन नंबर 6. कोणता बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 6 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, अ लोन ऑफ लोन घेतल्याने किती 15,000 लोन घेतलाय, वॉज टेकन अ कंपाऊंड इंटरेस्ट. कशावरती, कंपाऊंड इंटरेस्ट वरती किती लोन घेतलाय त्यांनी, 15,000 लोन घेतलाय. इफ द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट, काय दिला इथे, रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज 12 PCP, फाइंड द अमाऊंट टू सेटल लोन आफ्टर 3 years. आपल्याला काय करायचं आहे, ते जे आहे त्यांनी लोन घेतलं ते काय केलंय म्हणते, 3 वर्षानंतर किती त्यांनी फाइंड सेटल टू लोन, म्हणजे 3 वर्षानंतर ते लोन किती फेडा लागेल त्यांना, म्हणजे किती फेडा लागेल ते आपल्याला काय करायचं विचारलेलं आहे. लोन दिलाय म्हणजे असा अर्थ काय केलाय, लोन घेतलं म्हणजे काय घेतलंय त्यांनी, प्रिन्सिपल. काय दिलाय इथे, प्रिन्सिपल दिलाय आणि 12 PCP याचा अर्थ रेट दिलाय 12 आणि काय म्हणते आफ्टर 3 years म्हणजे याचा अर्थ तुम्हाला नंबर ऑफ इयर किती दिलाय, 3 years दिलेलं आहे. मग का बघा आता गिवन मध्ये बघा, गिवन मध्ये बघा प्रिन्सिपल दिला आहे तुम्हाला, प्रिन्सिपल दिला आहे 15,000 रुपये, रेट दिला आहे 12 PCPA आणि नंबर ऑफ इयर दिला आहे तुम्हाला, नंबर ऑफ इयर दिला आहे ते 3 years. किती दिला आहे ते 3 years दिला आहे. त्यावरून आपण सुरुवातीला काय करतो, अमाऊंट काढून घेतो. काय करतो, अमाऊंट काढून घेतो. अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल ब्रॅकेट 1 + R/100 रेस्ट टू पॉवर n. बघा आता प्रिन्सिपल दिला आहे किती 15,000 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस रेट दिलाय, बघा रेट दिला आहे तुम्हाला 12 डिवाइड मध्ये काय येणार 100 रेस्ट टू पॉवर n. यांची व्हॅल्यू किती दिलाय 3 years. किती दिलाय ते 3 years दिलेली आहे. बघा आता आपण इथे काय करतो, बघा अमाऊंट इक्वल टू काय येणार, बघा 15,000 ब्रॅकेट मध्ये काय येणार, बघा किती 4 जा येणार 12, 3 4 जा 12, किती 4 जा 100, 25 4 जा 100, 25 4 जा 100. 4 ने काय केलं, त्याला आपण डिवाइड केलं आहे, त्यामुळे इथे वरती 3 येणार, खाली येणार 25 येणार आहे. बघा आता काय येणार, बघा 1 + 3/25 रेस्ट टू पॉवर काय येणार, इथे 3 येणार. पुन्हा बघा 15,000 इंटू काय येणार 25 1 जा 25, 25 + 28 डिवाइड बाय 25 रेस्ट टू पॉवर 3. रेस्ट टू पॉवर किती येणार 3 येणार. पुन्हा आता याला काय करायचं, बघा पॉवर 3 दिलं, आता काय करायचं 15,000 इंटू काय करायचं 28 डिवाइड बाय 25, 28 डिवाइड बाय 25, 28 डिवाइड बाय 25 करून घ्यायचं. काय करायचं 25 डिवाइड बाय काय करायचं 25 करून घ्यायचं. आता बघा इथे काय येणार 25 ने याला काय करायचं डिवाइड करायचं. बघा आता 25 1 जा 25, 25 6 जा किती येते 6 जा किती येणार 150, किती येणार 150. पुन्हा हे 2 0. पुन्हा बघा 25 1 जा 25, 25 बघा 25 2 जा 50, पुन्हा 10 राहिले म्हणजे 25 25 2 जा किती 50 राहिले किती 2, 25 4 जा 25 4 जा किती येणार 100. काय येणार इथे 100 येणार आहे. काय येणार इथे 100 येणार आहे. म्हणजे काय राहिले बघा 24 इंटू 28 इंटू 28 इंटू 28 डिवाइड मध्ये काय येणार इथे 25 येणार. किती येणार इथे 28. बघा आता इथे कॅल्क्युलेशन जर आपण केले आन्सर
कॅल्क्युलेशन बघा, आता याचं कॅल्क्युलेशन येणार आहे तुम्हाला 5 2 6 8 4 8 डिवाइड मध्ये येणार आहे ते 25. काय ना डिवाइड केले ते 52,600 5,26,848 ला काय केलं आपण 25 ने काय केलं डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर बघा काय आलं तिथे 21,073.92 एवढं काय तुमचं आन्सर आलेलं आहे. हे काय अमाऊंट आहे आपल्याला तेच काढायचं.